नमस्कार. जय सोमनाथ. श्रावणी दुसरा सोमवार या मंदिराला श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे सती मालूबाईच्या भक्तीने परमेश्वर इथं आले. त्या मंदिराची आख्यायिका सांगायची म्हटलं तर या मंदिराला जी आख्यायिका लाभलेली ही द्वापार युगातली आहे. द्वापार युगामध्ये सती मालूबाई यांच्या पोटी मुलबाळ नव्हतं. एक साधू शिवयोगी गावात फिरत फिरत येतो. गावात फिरत आल्यानंतर मालूबाईंचे सासू सासरे त्यांना घरी घेऊन येतात. त्यांची पूजा वगैरे करून त्यांना भोजन दिल्यानंतर साधू तृप्त होतो आणि सासू सासरे त्या साधूला शिवयोग्याला सांगतात की आमच्या सुनेच्या पोटी मुलबाळ नाही, काहीतरी उपाय तुम्ही सांगा. साधू म्हणतो मी तीर्थयात्रा करत आलोय. मी आता सोरटी सोमनाथची तीर्थयात्रा केलेली. सोरटी सोमनाथाचा महिमा आघात आहे. तर मालूबाईंनी त्याची सेवा करावी आणि सेवा केल्यानंतर त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर एवढं सांगितल्यानंतर तो शिवयोगी साधू एक व्रत करायला सांगतो की हे व्रत करत असताना हे एकांतात करायचं, कुणाला कळून द्यायचं नाही. रात्रीचं ओढ्याला जायचं, वाळूचं शिवलिंग बनवायचं आणि त्याची सोमनाथ अशी पूजा करायची. मालूबाईंनी ते सगळं स्वीकारलं. सतीचं वाहन हाती घेतलं आणि त्यानुसार त्यांनी 12 वर्ष सेवा रात्री ओढ्याला जाऊन केली. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक तप पूर्ण झाल्यानंतर त्या वाळूच्या शिवलिंगातून ध्वनी निघतो की तुला आता इथं नाही, सोरटी सोमनाथला यायला लागेल. तर म्हटले देवा ही सेवा कशी करते हे तुम्हाला माहिती आहे, मी इकडे कशी येणार? तर म्हटले मी तुला एक विमान पाठवील, त्याच्यात तू बसायचं, क्षणार्धात तिथं पोचली जातील आणि त्याच विमानाने परत माघारी पाठवील. अशी काही दिवस सेवा घेतल्यानंतर शेवटी तो भगवंत परीक्षा घ्यायचं ठरवतो. पतीच्या मनात संशय निर्माण करतो की ही कुठं जाते. पती विचारतो की तू रात्रीची कुठं जाते? म्हटले मी त्या साधूंनी शिवयोगीने सांगितल्याप्रमाणे भगवंताची सेवा करायला जाते. म्हणजे कसला शंकर, कशाचं काय, तू काहीतरी चुकीचं वागते. तर म्हटले तुला आता असं सांगून उपयोग नाही, हिला पाळत ठेवली पाहिजे. मारहाण करतो पण मालूबाई कबूल होत नाहीत. आणि मग शेवटी तो झोपेचं सोंग घेतो. दुसऱ्या दिवशी मालूबाई पूजेला चालल्यानंतर हा लपत छपत पाठीमागे जातो. ओढ्याला गेल्यानंतर मालूबाई वाळूचं शिवलिंग बनतात. विमान येतं तेवढ्यात त्या बसतात. पुष्पक विमान उडणार तेवढ्यात माचवा हा पकडतो आणि लोंबकळत सोरटी सोमनाथला जातो. सोरटी सोमनाथला गेल्यानंतर तिथे एका बाजूला लपून बसतो आणि ज्या नित्यनेमाने मालूबाई जे दर्शन करतात देवाची, तर त्या दिवशी दरवाजा बंद असतो. मालूबाई म्हटले भगवंता माझी एवढ्या दिवस सेवा घेतली, आज का दरवाजा बंद आहे? तर म्हटले तुझ्या पाठीमागे धरणार आलाय. आजूबाजूला पाहिलं जातं, कुणी काय दिसत नाही. मालूबाई भगवंताला म्हणतात देवा तू विश्वामित्रासारख्याची तपश्चर्या भंग केली, तिथं माझा पाठ किती आहे? त्याची 14-16 सहस्त्र वर्ष व्यर्थ घालवली रामबा पाठवून. मला तर कधी फसवशील? दरवाजा उघडा ना ते इथंच टक्कर देऊन प्राण सोडील. मंदिर उघडलं जातं. मालूबाई सेवा करतात आणि त्याच विमानाने परत माघारी येतात. त्याच संध्याकाळी मालूबाईंना भगवंत स्वप्नात दृष्टांत देतात की तू आता सोरटी सोमनाथला येऊ नकोस. काळी कपिला वांज गाय एका वारवा उभी असेल आणि त्या वारवातून मी सर्परूपात निघून त्या गायला दूध पिल, त्यावेळेस मला सोमनाथ असं ओळख. पण दुसऱ्या दिवशी माधुगवळीमध्ये मालूबाईंचा पती दिसत नाही म्हणून सासू सासरे ननंद जावा सगळे त्रास करतात की तूच काहीतरी चुकीचं वागली, तू त्याचा घात केला. या सगळ्या त्रासामध्ये स्वप्नाचा विसर पडतो मालूबाईंना. स्वप्न लक्षात राहत नाही आणि स्वप्न लक्षात न राहिल्यामुळं जो खोमण्या असतो त्यांच्याकडे गुराकी, जो चाकर आहे, तो गुरा राखण्यासाठी इथं आला. आता जे शिवलिंग आहे स्वयंभूलिंग, तिथं वारू होतं. त्या वारूवातून भगवंत सर्परूपात निघाले आणि गायला दूध प्यायला लागले. जो खोमण्या होता त्याला वाटलं गायला सर्प चावतोय, आरडाओरडा केला. दुसरा काही गुराकी कुणी नव्हता. हातात कुऱ्हाड होती, ती कुऱ्हाड ती शरीर फेकून मारली. कुऱ्हाड फेकून मारल्याबरोबर ती मस्तकी बसली, रक्तस्राव झाला आणि ती सर्परूपी सोमनाथाची स्वारी वारुवात गुप्त झाली. वारुवात गुप्त झाल्यानंतर त्या खोमण्याने घरी येऊन सांगितलं की गायरानामध्ये एक भुजंग निघाला होता, तो गायला चावणार, तेवढ्यात मी कुऱ्हाड फेकून मारली. मग मालूबाईंना स्वप्नाचा आठव झाला की 12 वर्षाची सेवा फळाला आली होती. भगवंत दर्शन द्यायला आले होते. दर्शन तर बाजूला राहिले, त्यांनाच कुऱ्हाडीचा घाव सोसायला लागला. मग मालूबाई खोमण्याला शाप देतात की देव भगवंत दर्शन द्यायला आलते, तू त्यांच्या मुखाचा दुधाचा घास काढलाय, तुझे हातपाय जोडून जातील, असा शाप दिल्यानंतर तो भयभीत झाला आणि वारवाजवळ येऊन क्षमा याचना मागितली.
म्हटलं भगवंत तुम्ही ह्या रूपात आलाय, मला काय कल्पना, गायचे प्राण वाचवण्यासाठी माझ्याकडनं ते कृत्य घडले. भगवंतानी पहिला वर त्याला दिला, खोमण्याला वर दिल्यानंतर मालूबाई म्हटले असला कसला बोळा तू, काही सेवा केली माझं काहीच नाही, आणि त्याने कुराड मारली तर त्याला वर देतो. तर भगवंत म्हणले मालूबाई तू धनीन थोर आहे, तू मालकीन थोर आहे, तुझ्यामुळे त्याचा उद्धार झालाय, तुझ्यावर तर मी प्रसन्न, तुला तर काय पाहिजे ते माग. मी म्हटले भगवंत आता मला मुलाबाळाची कशाची अपेक्षा नाही, तुम्ही माझ्यासाठी सोरटी सोमनाथ वरून इथं आला, इथंच काय वास्तव्य करावं. मग भगवंतानी सांगितलं की वारुळकला माझं स्वयंभुलिंग सापडेल आणि कुराडीचा घाव मी खोमण्याने मारलेला अभिमानाने भोचवी. जर तुम्ही इतरत्र पाहिलं तर साळुंका पिंडीचा गोल असतो, हे एकमेव मंदिर असे की त्याच्यावर कुराडीची खूण आहे, साळुंका दुबगलेला आहे, 2 भाग आहेत साळुंक्याचे. आणि तसं सांगितल्यानंतर मालूबाई घरी आला, तर ह्याचा पूर्वार्ध जो माधुगवळी सोरटी सोमनाथ मध्ये राहिला होता तो दुसऱ्या दिवशी मंदिर कोपरे सगळे ओळखतोय, मालूबाई कुठं दिसत नाहीत. मग मजल दर मजल करत तिथून चालत निघतो. वाटेत रस्त्यात जंगल आहे, गिर अभयारण्य, तिथून येत असताना पायात काटे सरत रुततात, खायला काय नाही, भुकेने व्याकुळ झालाय, पाणी प्यायला नाही. अशा परिस्थितीत तो निघालेला असताना पार्वती माता शंकराला म्हणतात की त्याच्या बायकोची एवढी सेवा घेतली, थोडस पुण्य त्याच्या पदरात टाका, त्याला रस्ता सापडू द्या. मग भगवंत म्हणाले की त्याने सतीला त्रास दिलाय, त्याच्यामुळे हा त्रास भोगतोय. मग भस्मची गुटी टाकल्याबरोबर रस्ता सापडतो. रस्ता सापडल्यानंतर त्याला 60 दिवस लागतात. 60 दिवसात माधुगवळी इथे येतो. इथं आल्यानंतर मग तो सगळ्या गावकऱ्यांना वगैरे सगळ्यांना बरोबर घेऊन सांगतो की खरंच पतिव्रत आहे, हिच्यामुळे मला सोरटी सोमनाथला जाण्याचा योग आला. आणि मग मालूबाईंनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं हे वारुळ उकरा माझं स्वयंभुलिंग सापडेल. आणि मग त्यावेळेस हे वारुळ उकरल्यानंतर हे स्वयंभुलिंग सापडलं. द्वादश रथीचे तेज दिशे, म्हणजे ज्योतिर्लिंगासारखं तेज ह्या शिवलिंगाचा आहे. आणि खोमण्याने मारलेला घाव कुराडीचा तो भगवंत भगवंताच्या सर्परूपात निघाले होते. तो श्रावणातला शेवटचा सोमवार होता. आज ताब्यात मालूबाईच्या वराप्रमाणे भगवंत शेवटच्या सोमवारी सर्परूपात दर्शन देतात. भगवंत सर्परूपात निघाल्यानंतर तशीच मस्तकावर कुराडीची खूण असते. आणि खोमणे जे मानकरी आहेत त्यांना देव शेवटच्या सोमवारी पालखीमध्ये इथून जे खोमणे आहेत त्या सगळ्या त्या वंशजांना भेटायला देवाची पालखी इथून जाते. सकाळी 9 वाजता जाते, संध्याकाळी दुपारी 12ला परत तिच्या वेळेस माघारी येते. अशी ही सगळी जागृत अशी आख्यायिका आहे. आणि हे केली लहान साधी बांधणी प्राचीन द्वापार युगात. द्वापार युगामध्ये त्या गवळी लोकांनी या मंदिराची उभारणी केली आणि मंदिर शिवालय बांधले. द्वापारात देवशांती करून मालाई गुप्त झाली. मालाई जिथे गुप्त झाली तिथे मूर्ती स्थापली. म्हणजे जिथं मालूबाईंनी सगळे मंदिर पूर्ण झाल्यानंतर देवशांती झाल्यानंतर मालूबाई गुप्त झाल्या, त्या ज्या ठिकाणी गुप्त झाले तिथे देव मालूबाईंची मूर्ती स्थापित केलेली आहे. ते आज तागायत लोकांना भाविकांना दर्शनाला मिळते. या पोथी सोमनाथ महात्माची पोथी ते खटाव आंबवडे गाव, आंबवडे गावचे पवार पाटील यांना भगवंताने स्वप्नात दृष्टांत दिले. तिथे त्यांनी सगळे लिहिले. लिहिल्यानंतर त्यावेळेस गोंदवलेकर महाराज होते. गोंदवलेकर महाराजांना त्यांनी ते सर्व दाखवले आणि त्यांना सांगितलं की महाराज मला असे असे दृष्टांत मिळाले, त्यानुसार मी लिखाण केलंय. मग गोंदवलेकर महाराजांनी अनुग्रह दिला आणि त्यानुसार सोमनाथ महात्मा पोथी ही तयार झाली. त्याच्यानंतर त्याच्यावरच सतीचा वाण हा मराठी चित्रपट निघाला. तो त्यावेळेस भरपूर गाजला. अशी ही जागृत कथा हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि एकमेव हे पश्चिममुखी स्वयंभू असल्यामुळे पश्चिममुखी मंदिर आहे. याची आख्यायिका भरपूर मोठी आहे. मंदिरा पाठीमागे जी विहीर आहे त्याला खऱ्या खोट्याची विहीर म्हणली जाते. त्याच्या अंगी गुन्हा जो चोर आहे तो त्याच्या गुन्ह्याची कबुली या विहिरीमध्ये देतो. अशी ही भगवंताची आख्यायिका आहे आणि जागृत देवस्थान आहे. एकदा आल्यानंतर डोकं टेकवलं की त्याचं काम झाल्याशिवाय होत नाही. अशी कृपादृष्टी भगवंताची सोमेश्वराची राहते. जय सोम.